गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले. सुनेत्रा पवारांबाबत केलं मोठं विधान. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी पक्षातील संघटनात्मक फेरबदल, प्रवक्त्यांच्या नियुक्त्या, गुंगी गुडिया वाद, अजित पवार प्रकरण आणि राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी यावर भाष्य करत विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी पक्षात नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगत पक्षाची नव्यानं उभारणी करण्यासाठी व्यापक फेरबदल सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे की पक्षामध्ये संघटनात्मक बदलांना सुरुवात झालेली असून राज्यभरती यामधील विविध पदाधिकारी प्रवक्त्यांमध्ये फेरबदल करण्यात येत आहेत. आगामी 15 आणि 24 तारखेला पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व बैठक घेणार असून त्यामध्ये नवीन आणि जुन्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्यांबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. पक्षाची भूमिका सक्षमपणे मांडणारी नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. गुंगी गुडिया या वादावर बोलताना शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय की एखाद्या व्यक्तीवर अचानक मोठी जबाबदारी आल्यावर ती स्वीकारण्यासाठी वेळ लागतो. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देशाचं चांगलं काम करतील अशी अपेक्षा असल्याने त्यांनी सांगितलं आहे की मात्र त्यांनी वेळेत निर्णय घेतले आणि ठाम भूमिका मांडली तर टीकेला वाव उरणार नाही असंही त्यांनी नमूद केले. महिलांबाबत आदर राखण्याची भूमिका स्पष्ट करताना शिंदे यांनी म्हटले की कोणत्याही महिला नेत्याबाबत अवमानकारक भाषा वापरणे योग्य नाही. राजकारणातला मतभेद असू शकतात पण महिलांचा सन्मान कायम राखला गेला पाहिजे आणि याच भूमिकेतून आपण आपले मत मांडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. संजय काकडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलंय की शरद पवार यांनी अनेकांना राजकारणात मोठं केलं आहे. त्यामुळे शरद पवार यांनी काय बोलावं किंवा बोलू नये याबाबत सल्ला देण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यांनी आपल्या पक्षातील प्रश्नांकडे आधी लक्ष द्यावे असा टोला त्यांनी लगावला आहे. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाचाही उल्लेख करत शशिकांत शिंदे यांनी म्हटले नीट पेपरफुटी प्रकरणात तातडीनं कारवाई झाली मात्र अजित पवार यांच्या अपघाताबाबत अद्याप अहवाल आलेला नाही. त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात ठाम भूमिका घेतली तर सत्य लवकरच बाहेर येईल असंही त्यांनी म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याच्या चर्चेबाबत शिंदे यांनी म्हटलं आहे की त्यांनी भेट घेतली असेल तर त्यात आनंद आहे मात्र या भेटीनंतर नेमकी काय चर्चा झाली हे समोर आल्यानंतरच त्यावर भाष्य करणं योग्य ठरेल. दरम्यान पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या रद्द करण्यामागे संघटन अधिक सक्षम करण्याचा उद्देश असल्याचं स्पष्ट करत शशिकांत शिंदे यांनी पक्षातील सर्व नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या भूमिकेचं भान ठेवून वक्तव्य करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठे संघटनात्मक बदल होण्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले आहेत. पक्षाची भूमिका जी आहे त्यामध्ये मी आपल्याला स्पष्ट सांगतो, एखाद्या गृहिणीवर अचानक जबाबदारी आली, एखाद्या भगिनीवर अचानक जबाबदारी जर आली तर ती जबाबदारी पेलताना किंवा ती जबाबदारी स्वीकारताना थोडा वेळ लागतो. मला वाटतं की सर्वांशी समजून घेऊन वेळ घेऊन ते निश्चितपणाने चांगलं काम करतील अशी अपेक्षा आमची पण आहे आणि त्यामुळे मला वाटतं की लगेच त्याच्यावर चर्चा करणे आणि मला विनंती आहे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा किंवा पदाधिकाऱ्यांना त्यांच्या आमदार मंत्र्यांना सुद्धा की सुनेत्रा वहिनींना स्वतः निर्णय घेतले तर ते मीडियाच्या समोर हे जो निर्णय घेतात त्यांना घेतला तर तो मला वाटतं बाकीच्यांना संधी मिळणार नाही. पण सुनेत्रा वहिनी आता ज्या पद्धतीने काम करतायत, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, उशीर लागेल पण ते काम करण्याच्या संदर्भात सक्षमतेने काम करतात. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.